नमस्कार. अनुवंशिकता आणि उत्क्रांती या पाठाच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे सिद्धांत पाहिलेले आहेत आणि आता एक नवीन संकल्पना इथे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे जाती उद्भव. त्याला इंग्लिशमध्ये स्पेसिएशन असं म्हणतात. जाती उद्भव आता त्याच्या शब्दातच आहे बघा. जाती उद्भव ह्या शब्दातच आपल्याला सांगता येत आहे की जात आणि उद्भव म्हणजे तयार होणे, नवीन जाती तयार होणे, त्याला जाती उद्भव असं म्हणतात. पण त्याच्या आधी आपण बघूयात जाती कशाला म्हणायचं. जात म्हणजे सजीवांचा गट. आता सजीवांचा गट त्याला आपण जात म्हणतो, बरोबर आहे. कसला सजीवांचा गट म्हणलेला आहे बघा, फलनक्षम संतती निर्माण करू शकतो अशा सजीवांचा गट, बरोबर आहे. आणि जर नवीन संतती निर्माण करायची असेल तर कोणती प्रक्रिया आवश्यक असते? फलन प्रक्रिया. आणि ती कशी असणे? नैसर्गिक फलनाद्वारे. म्हणून जातीची व्याख्या करत असताना असं सांगता येईल आपल्याला की फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा सजीवांचा गट म्हणजे जाती. आता ह्याला आपण ब्लॉक केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याच्या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की तो सजीवांचा गट आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय महत्वाची आहे की कसल्या सजीव काय नेमकं आहे त्याच्यामध्ये, तर फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा आहे. आणि कसा? नैसर्गिक फलनाद्वारे. तर अशी एवढी सोपी ही व्याख्या आहे. आता जाती उद्भव, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जाती उद्भव म्हणजे काय. एका जातीपासून दुसरी नवीन जात, आले का लक्षात, निर्माण होण्याची प्रक्रिया. एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्याची प्रक्रिया, त्याला जाती उद्भव असं म्हणतात. आपण उत्क्रांतीचा सिद्धांत ज्या वेळेस पाहिला होता त्यावेळेसच तुमच्या लक्षात आलं असणार आहे की पृथ्वीची निर्मिती कशी झाली, जीवद्रव्य कसं झालं, साधे पदार्थ कसे झाले, साध्या पदार्थापासून गुंतागुंतीचे पदार्थ तयार झाले, गुंतागुंतीच्या पदार्थापासून जीवद्रव्य तयार झालं आणि मग त्या जीवद्रव्यापासून एकपेशीय आणि मग एकपेशीयपासूनच बहुपेशीय. मग ह्या जाती नवीन नवीन थोडेसे बदल होत गेले उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आणि तिथे नवीन नवीन जाती तयार झाल्या, त्यालाच जाती उद्भव असं म्हणतात. आता इथं बघा, आपल्याला जातीची काही ठळक वैशिष्ट्ये बघायची. प्रत्येक जात जी आहे, आता पृथ्वीवर हजारो जाती आहेत सजीवांच्या, बरोबर आहे. तर तिथं काय म्हणलंय बघा की प्रत्येक जातीची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी असते, बरोबर आहे. आहार विहार हा वेगवेगळा असतो आणि त्यांची फलन क्षमता वेगळी असते आणि समागमाचा काळ सुद्धा भिन्न असतोय. तर जातीचे काही ठळक वैशिष्ट्यामध्ये आपण सांगता येईल की जिथं भौगोलिक स्थिती वेगळी असते तिथं वेगवेगळ्या जाती असतात, बरोबर आहे. आणि आता सगळ्याच जातीचा आहार सारखाच असतोय का? नाही. तर वेगवेगळ्या जातीचा आहार वेगवेगळा असतोय, विहार म्हणजे राहण्याची जागा सुद्धा वेगवेगळी असते, त्यांची फलन क्षमता वेगवेगळी असते आणि त्यांचा समागम काळ सुद्धा भिन्न असतोय. आणि जाती उद्भव म्हणजे जात निर्माण होण्याची, नवीन जात तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टीवर अवलंबून असते. आता आपण पाहिलं की पृथ्वी तलावर अनेक जाती निर्माण झाल्या. मग ह्या जाती निर्माण होण्यासाठी काही गोष्टी, कोणत्या गोष्टीवर त्या अवलंबून आहेत, तर बघा पहिली 4 गोष्टी इथं आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत की जनुकीय बदल झाल्यामुळे नवीन जाती निर्माण झाल्या, भौगोलिक बदल झाल्यामुळे नवीन जाती निर्माण झाल्या, पुनरुत्पादनीय बदल झाल्यामुळे नवीन जाती निर्माण झाल्या आणि भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झालं त्याच्यामुळं काय झाल्या, नवीन जाती इथं निर्माण होतात. आता आपण एक उदाहरण घेऊन बघूयात. तुमच्या पुस्तकामध्ये हे एवढा भाग दिलेला आहे, याचा डिटेल अभ्यास तुम्हाला 11वी-12वीला पुढे करायचा आहे. पण इथं तुम्हाला ज्यावेळेस हा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन हे समजावून सांगणार आहे, बरोबर आहे.
बघा, आता समजा असा एक डोंगर आहे आणि ह्या डोंगरावर बघा, ह्या डोंगराचे दोन भाग आहेत. बिटल नावाचे काही एक विशिष्ट प्रकारचा किडा असतोय बिटल नावाचा. तर त्या किड्याचं आपण उदाहरण घेऊयात. या डोंगराच्या एका बाजूला अशा प्रकारच्या निळ्या रंगाचे किडे आहेत. ह्याला आपण जात 1 म्हणूयात. आणि ह्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला ह्याच बिटलचे दुसरे प्रकारचे किडे आहेत. बरोबर आहे. ह्याला आपण बघूयात जात 2 किंवा लोकसंख्या 1 लोकसंख्या 2 असे आपल्याला तिथं म्हणता येईल. आता इथं काय होतंय बघा, जनुकीय बदल. आत्ताच आपण बघितलं की जातीचं काय वैशिष्ट्य आहे, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल घडून येतात. आता हा खूप मोठा डोंगर आहे, त्याच्यामुळं इकडची भौगोलिक स्थिती वेगळी आहे आणि इकडची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्याच्यामुळं बघा, इथल्या भौगोलिक परिसराशी जुळवून घेण्यासाठी यांच्या जनुकामध्ये होणारे बदल काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. आणि ह्यांच्या जनुकामध्ये होणारे बदल काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. म्हणून जे काही जनुकीय बदल, आता आपण बघितलं की जनुकीय बदल कशामुळे होतात, तर उत्परिवर्तनाची प्रक्रिया होती, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर क्रॉसिंग ओव्हर, मिओसिस म्हणजे मायटोसिस आणि पेशी विभाजनाचे 2 प्रकार जे आपण पाहिले होते, त्या पेशी विभाजनामध्ये सुद्धा आपण बघितलं अनुबंध तयार होत होते. तर त्या अनुबंध तयार होत असताना काही बदल निर्माण होतात. ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर होतंय त्यावेळेस 2 जनुके एकमेकांशी जोडले जातात आणि परत ते विलग होतात. तर ते विलग होत असताना त्या जनुकांमध्ये जी काही देवाणघेवाण होते त्याच्यामुळे जे जनुकीय बदल होतात. तर त्या जनुकीय बदलामुळं इथं काही छोटे छोटे बदल होतात आणि इथं काही छोटे, आणि इथल्या भौगोलिक परिसराशी जुळवून घेण्यासाठी इथे काही प्रजाती तयार होतात आणि इथं काही प्रजाती तयार होतात, ज्या की नवीन प्रजाती असतात. तर त्याच्यामुळं नवीन जाती तयार होतात. तर त्याला जनुकीय बदल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भौगोलिक बदल, मी आत्ताच सांगितलं की इकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, इकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आणि मग त्याच्यामुळं ह्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ह्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते वेगळे असतात आणि ह्याच्यामध्ये झालेले बदल असतात ते वेगळे असतात. म्हणून ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार जे बदल घडून आले त्याच्यामुळे जी नवीन जाती तयार होते ती भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते, असं त्यांना तिथं सांगायचं. पुनरुत्पादनीय बदल, आता कधी कधी काय होतं बघा की काही सजीवांमध्ये बदल होत 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 जातात. आणि असे काही बदल होतात की जरी हा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा किडा आहे ब्रिटल नावाचा, आणि हा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा किडा आहे ब्रिटल नावाचा, परंतु हा समजा इकडं जर गेला चुकून, तर ह्या दोन्हीमध्ये प्रजनन होत नाही, कारण त्यांच्यामध्ये पुनरुत्पादनीय बदल झालेत. आता पुनरुत्पादनीय बदलामध्ये काय होऊ शकतंय, तर बघा, पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती आहे की फलन प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि फलन होत असताना तुम्हाला माहिती आहे लैंगिक प्रजननामध्ये अंडपेशी आणि शुक्रपेशी तयार होत असतात. मग ह्या अंडपेशी आणि शुक्रपेशी ज्या आहेत ह्याच्या आणि ह्याच्या एवढ्या वेगळ्या तयार होतात की त्यांच्यामध्ये दोघांमध्ये फलन प्रक्रियाच होऊ शकत नाही. ह्या आणि ह्या जातीमध्ये फलन प्रक्रिया होऊ शकत नाहीये, म्हणजेच त्याच्यामध्ये पुनरुत्पादनीय बदल झाले. किंवा आता फलन क्षमता, आता म्हटलं आपण फलन क्षमतेमध्ये पण बघा की कधी कधी काय होतंय की अशा काही पुनरुत्पादनीय बदल होतात. आता एकच प्रजाती आहे बरोबर आहे, पण त्यांच्यामध्ये असे काही पुनरुत्पादनीय बदल झाले की त्यांच्यामध्ये लैंगिक अवयवामध्येच बदल झालाय.
लैंगिक अवयवामध्ये जर बदल झाला तर त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होईल का? नाही होणार. आणि त्याच्यामुळे तिथं पुनरुत्पादन होत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे बघा इथं, की नवीन जाती कशामुळे तयार होतात? पहिला जनुकीय बदलामुळे होतात. आपण बघितलं की उत्परिवर्तनामुळे जनुकीय बदल होतात, किंवा ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर होत असते दोन प्रकारच्या पेशी विभाजनाच्या आपण शिकलेलो आहोत. तर त्या पेशी विभाजनाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये जे क्रॉसिंग ओव्हर होत होतं त्यामध्ये सुद्धा जे बदल होतात त्या जनुकीय बदलामुळे नवीन प्रजाती तयार होतात. म्हणजे भौगोलिक बदलामध्ये मी आत्ताच सांगितलेलं आहे की दोन प्रकारच्या जाती आहेत. एक इकडच्या एकाच ठिकाण मोठ्या टेकडीवर मोठ्या पर्वतावर इकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, इकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, आणि त्याच्यामुळं इथं होणारे बदल हे वेगळ्या प्रकारचे असतात आणि इथं होणारे बदल वेगळ्या प्रकारचे असतात. पुनरुत्पादन या बदलामध्ये पण मी तुम्हाला सांगितले की असे काही ह्या जातीमध्ये असे काही बदल होतात पुनरुत्पादनीय बदल, की त्यांच्या लैंगिक अवयवामध्ये बदल होतात, किंवा त्यांच्या अंडपेशी शुक्रपेशीमध्ये असे बदल होतात की त्यांच्या अंडपेशी आणि शुक्रपेशींमध्ये फलन प्रक्रियाच होत नाहीये. आणि त्याच्यामुळं मग ह्या दोन्हीमध्ये समागम होऊन किंवा तिथं नवीन प्रजाती तयार होऊ नवीन जाती तयार होऊ शकतात का? नाही. तर ही एक नवीन जात तयार झाली आणि ही एक नवीन जात तयार झालेली आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण. आता अलगीकरण, अलग होणे म्हणजे वेगळे होणे. आपण सध्या बघतोय कोविड-19 मुळे आपण विलगीकरण असं म्हणतो आपण त्याला. विलगीकरण कक्षात ठेवलंय 14 दिवसासाठी, क्वारंटाईन. इंग्लिशमध्ये अलगीकरणाला काय म्हणायचं? क्वारंटाईन केलंय. क्वारंटाईन म्हणजे सगळ्यांच्या संपर्कातून वेगळं ठेवणे. आता इथं अलगीकरण म्हणजे संपर्कातून वेगळं होणे. आता इथं भौगोलिक अलगीकरण कसं होतंय तर ते आत्ताच आपण बघितलेलं आहे की समजा आता तुम्हाला माहिती आहे की ह्या टेकडीवर इकडं वेगळं वातावरण आहे, इकडं वेगळं वातावरण आहे, आणि असे काही हवामानामध्ये बदल झाले आणि अशा काही भौगोलिक स्थिती घडल्या की ह्या टेकडीवरून इथं मध्यभागी एक अशी नदी वाहायला सुरुवात झाली. आणि ह्या नदीमुळं इथं काय तयार झाली? भौगोलिक अडथळा निर्माण झाला. त्यालाच आपण भौगोलिक अलगीकरण असं म्हणतो. आणि आता आधीच तर इकडं आणि इकडे जाऊ शकत नव्हते अंतर खूप असल्यामुळं, पण आता इथं काय तयार झाले? भौगोलिक अलगीकरण झाले. नदी असल्यामुळं तर तिकडं जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर पुनरुत्पादनीय अलगीकरणामध्ये पण मी तुम्हाला आता तेच मुद्दे सांगितलेले आहेत की आता बघा इकडचं हवामान वेगळं आहे, इकडचं हवामान वेगळं आहे. इकडं साधं बघा तुम्ही की पोपट आहे, तर पोपटाच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रजाती आहेत, किंवा पक्ष्यांच्या आता चिमणी आहे तर चिमण्याच्या सुद्धा कितीतरी प्रजाती आहेत, वेगवेगळ्या प्रजाती आहेत. मग त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होतंय का? नाही. का होत नाही? तर बघा पुनरुत्पादनीय अलगीकरणामध्ये जरी एकच जाती असली, प्रजाती असली, तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जाती तयार होतात. आता इथं बघा काय म्हणलेलं आहे की किडा आहे हा, आणि हा सुद्धा किडा आहे, किंवा किड्याच्या पेक्षाही आपण पक्ष्यांचं उदाहरण घेऊयात. तर त्याच्यामध्ये नवीन जाती, ह्या अलगीकरणामुळे नवीन जाती तयार होतात असं इथं त्यांना सांगायचंय. तर इतके बदल होतात की समजा चुकून इकडचा एखादा पक्षी इकडं गेला, तर तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की त्यांची फलन क्षमता वेगळी असते, समागमाचा काळ भिन्न असतोय, कालावधीत ह्या प्रजातीचा समागमाचा कालावधी ह्या प्रजातीचा समागमाचा कालावधी जो आहे तो वेगवेगळा असू शकतोय. किंवा बघा आता काही पक्षी जे आहेत ते समागमासाठी विशिष्ट प्रकारचा आवाज काढत असतात बघा, आणि मग ह्या प्रजातीने काढलेला आवाज त्या प्रजातीला समजतच नाही, कारण तो आवाज इतका बदललेला असतोय. म्हणजे त्याला पुनरुत्पादनीय अलगीकरण म्हणतात की त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन क्षमता होऊच शकत नाही. अलग होणे म्हणजे पुनरुत्पादन होतच नाही. मग ते पुनरुत्पादन न होण्यासाठी
काही वेगवेगळे कारण आहेत, ते आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर इथं तुम्हाला हा भाग थोडासा समजायला अवघड जातोय, कारण डिटेलमध्ये तुम्हाला हा भाग सांगितलेला नाही आहे. इथं फक्त तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. जाती म्हणजे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा सजीवांचा गट आहे. आणि जाती उद्भव म्हणजे एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्याची प्रक्रिया, त्याला उद्भव म्हणजे निर्माण होण्याची प्रक्रिया. जातीचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत की प्रत्येक जातीची भौगोलिक स्थिती वेगळी वेगळी असते. आहार विहार म्हणजे खाण्याची आणि राहण्याची जागा वेगळी वेगळी असते. फलन क्षमता वेगवेगळी असते आणि समागमाचा काळ सुद्धा काय असतोय, वेगवेगळा असतोय. त्याच्यानंतर जाती उद्भव प्रक्रिया ही कोणत्या कोणत्या बाबीवर अवलंबून असते, तर 4 प्रकारच्या बाबीवर अवलंबून असते. पहिला आहे जनुकीय बदल, दुसरा आहे भौगोलिक बदल, तिसरा आहे पुनरुत्पादनीय बदल आणि चौथा आहे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण. तर इथं हा भाग तुम्हाला समजलेला असेल. पुढचा भाग आहे मानवी उत्क्रांती. तर तो आपण पाहूयात.